संध्याकाळच्या वेळेस महावितरणची वीज गेल्यामुळे आई आपल्या एका लहान मुलाला घराच्या बाहेरील ओट्यावर जेवण भरवत असताना दुसरी 4 वर्षाची मुलगी बाहेर खेळत होती। दरम्यान बाहेर खेळत असलेली चिमुरडी जोरजोरात ओरडू लागली। त्यानंतर पळत बाहेर येऊन आईने बघितलं असता तिला जे काही दिसलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी इथं ही घटना घडली आहे। आईच्या समोर 4 वर्षीय चिमुकल्या लेकीवर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना आहे। घराच्या अंगणात आई एका मुलाला जेवण भरवत असताना विद्युत पुरवठा खंडित झाला। त्याचवेळी घराशेजारी एक बिबट्या शिकारीच्या हेतूने दबा धरून बसला होता। त्यावेळी बिबट्यानं दुसऱ्या मुलीवर अचानक झडप टाकत शिकार केली। विशेष म्हणजे आईच्या डोळ्यासमोरच बिबट्याच्या या हल्ल्याचा थरार घडला होता। यावेळी आईनं मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला। बिबट्यानं चिमुकल्या मुलीला शिकारीच्या हेतूने शेतात फरफटत घेऊन जाऊन ठार केलं। यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलीचा शोध घेतला असता 2 तासांनी अर्धा किलोमीटर अंतरावर मुलीचा मृतदेह धड एकीकडे तर शिर दुसरीकडे मिळून आले। त्यामुळे चिमुरडीच्या मृत्यूनंतर निकम कुटुंबियावर शोककळा पसरली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात रक्षा निकम ही 4 वर्षीय मुलगी ठार झाल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय। शिरूर तालुक्यात मागच्या 2 महिन्यातली बिबट्याच्या हल्ल्यातली लहान मुलं ठार होण्याची ही 3री घटना आहे। त्यामुळे आता बिबट्याच्या तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरतीये। घटनेतील रक्षा निकम या लहान मुलीचा शिरही बिबट्यानं धडावेगळं केलाय। त्यामुळे ज्या बिबट्यानं मांडवगण फराटा परिसरात लहान मुलांचं बळी घेतले, त्यास नरभक्षक बिबट्यानं हा हल्ला केला असल्याची शंका वन विभागाच्या कर्मचाऱ्याकडून व्यक्त केली जाते। त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलंय।